FIH पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2026 पूर्वी भारतीय हॉकी संघाच्या जर्सीवरून आता एक मोठा वाद निर्माण झालाय। खरं तर भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा निळा रंग बदलून आता भगवा करण्यात आलाय। हॉकी इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भारतीय संघाची ही नवीन भगवी जर्सी जाहीर केल्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। फक्त खेळाडूच नव्हे तर राजकारणातूनही याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत। हमारे कोचेस, सपोर्टिंग स्टाफ और प्लेयरों की तरफ से, कैप्टन्स उनके तरफ से सेशन आया था कि ग्राउंड भी जो हॉकी टर्फ फील्ड भी है वो भी ब्लू है और जो प्लेइंग किट है खिलाड़ियों का वो भी ब्लू है। कहीं ना कहीं टेक्निकली कहीं ना जब खेल रहे हैं उस दौरान कहीं ना कहीं विजिबिलिटी उस हिसाब से नहीं हो पा रहा है, कहीं ना कहीं थोड़ा बहुत फील कर रहे हैं। सो इसलिए उनका सजेशन आया था कि दो कलर के लिए आया था, एक येलो कलर, दूसरा ऑरेंज कलर के लिए। और देखा गया कि ऑरेंज कलर हमारे जो प्रदेश के नेशनल कलर है, ऑरेंज कलर, 3 कलर में एक कलर ऑरेंज कलर है, तो इसलिए ऑरेंज कलर को चूज किया गया। देखिए, ये चाहे यूनिफॉर्म बदल लें, ये एजुकेशन पॉलिसी में भी अपनी इतिहास को बदलने की कोशिश करते हैं। कुछ भी कर लें, आपने देखा हमारे देश के युवा क्या सोचते हैं इसके बारे में। आर्थिक अडचणीत असलेल्या उल्हासनगर महापालिकेच्या 65 लाख रुपयांच्या अभ्यास दौऱ्यावरून नवा वाद आता निर्माण झालाय। महापालिकेच्या 75 नगरसेवकांसाठी 22 ते 26 जुलै दरम्यान गुवाहाटी येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। मात्र या दौऱ्यात नगरसेवकांसोबत त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारही सहभागी झाल्याने हा अभ्यास दौरा की सहल असा सवाल उपस्थित केला जातोय। दौऱ्यादरम्यान काही नगरसेवकांनी फिल्मी गाण्यांवर रील्स तयार करून समाज माध्यमांवर पोस्ट केल्याने टीका आणखी वाढली। कुटुंबियांचा खर्च कोणी केला, तसेच आर्थिक संकटात असताना इतका खर्च करण्याची गरज काय होती असे प्रश्न उपस्थित होत असून या दौऱ्यासाठी आयुक्त स्तरावरून 65 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती। दरम्यान कुटुंबांचा खर्च नगरसेवकांकडून करण्यात आल्याचं म्हणत महापौरांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत। मागच्या ह्या निवडणुकीमध्ये जे पराभूत उमेदवार आहेत, ते पराभूत उमेदवारही त्या अभ्यास दौऱ्यामध्ये होते, त्या प्लॅनमध्ये होते। 65 लाख रुपये खर्च 30 ते 35 नगरसेवकांच्यावर केला जातो। महानगरपालिकेची अवस्था अत्यंत दयनीय, आर्थिक स्थिती तर फार कमकुवत आहे। 3-3, 4-4 महिने कामगारांना देण्यासाठी पैसे नाही आहेत। अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या ज्या टॅक्समधून ही 65 लाखाची लूट आमच्या नगरसेवकाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून केलेली आहे। इसमें जो नगर सेविकाएं खुद चले, उनका खर्चा उल्लासनगर महानगर पालिका ने किया और उनके जो रिश्तेदार चले उनका खर्चा उन्होंने खुद किया है, तो वो महानगर पालिका ने नहीं किया है। उनको ये बताया नहीं जाएगा कि आपको प्रभाग का विकास कैसे करना है, आपको स्थायी समिति में या महासभा में अपने वार्ड के प्रश्न इश्यूज कैसे उठाने हैं, आपको उसका कैसे काम लेना है, अधिकारियों से कौन सा सेक्शन है, कौन सा एक्ट है, वो उनको जानकारी नहीं रहेगी तो वो पब्लिक का काम कैसे करेंगे। तो इसके लिए ऐसी ट्रेनिंग जरूरी है। आर्थिक स्थिति क्या है तो वो आप प्रशासन से पूछ लीजिए कि आर्थिक स्थिति क्या है। आपल्याकडे जास्त नगरसेवक जे आहेत त्या नगरसेविका आहेत आणि महिला म्हणून कोणतीही महिला एकटी जाणार नाही। या हिशोबाने त्यांचे पती आणि त्यांचे मुलं सोबत होते आणि जे सोबत आले होते त्यांचा खर्च त्यांनी स्वखर्चाने ते तिथे आले होते आणि मग एक मजा म्हणून त्यांनी तो व्हिडिओ बनवलेला होता। तर यापुढे शाळेच्या कंपाऊंड वॉलपासून 50 मीटरच्या परिसरात वडे
आणि समोशांसारखे तळलेले पदार्थ, त्याचसोबत चॉकलेट, बिस्किट्स, कोल्ड्रिंक्स विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यानुसार शाळेच्या 50 मीटर परिसरात हाय फॅटयुक्त खाद्यपदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या रोजच्या आहारात ताज्या भाज्या, कडधान्ये आणि पोषणाचा समावेश असावा यावर भर देण्यात आला असून शाळांना आहाराची आदर्श केंद्र बनवण्यासाठी ईट राईट स्कूल संकल्पना बंधनकारक करण्यात आली आहे. दरम्यान शाळेच्या 50 मीटर परिसरात कोणते खाद्यपदार्थ विक्रीवर बंदी आहेत ते बघूयात. शाळेजवळ मिळणारा दही नाही मिळणार वडापाव आणि समोसे, बिस्किट, वनस्पती तूप, तेलात तळलेले पदार्थ, वडापाव, समोसे, भाजीपाव हे जे पदार्थ आहेत ते आता शाळेजवळ मिळणार नाहीये. त्यासोबतच बेकरी उत्पादन, कुकीज, केक, पेस्ट्रीज, डोनट्स, मफिन्स, बिस्किट्स हे काहीही मिळणार नाही. सीलबंद स्नॅक्स, चिप्स, कॉर्न चिप्स, मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न हे सगळे पदार्थ सध्या शाळेजवळ मिळणार नाहीये. बर्गर, पिझ्झा, चॉकलेट्स या पदार्थांचाही समावेश यात आहे. हे पदार्थ आता शाळेच्या परिसरामध्ये मिळणार नाही. फूड क्वालिटीज खूप कमी झालेल्या आहेत. सो हे जर नियंत्रण शासनाकडून आलं तर हे आपल्याला खूप छान पद्धतीने राबवता येईल. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की फक्त ते फ्रॉम द टॉप नकोय फ्लो व्हायला. प्रत्येक अधिकाऱ्याने, प्रत्येक कर्मचाऱ्याने तेवढ्याच मनाने ते अप्लाय करायला हवं. कॅन्टीनमध्ये पण अशा गोष्टी सर्व केल्या पाहिजेत की ज्या मुलांसाठी खरंच हायजीन आहेत, एक्सेप्ट फ्रॉम दॅट पाव अँड मेयो अँड ऑल. सो आणि हे अड्डे जर बंद केले तर मुलं सर्रास तिकडे जायचे बंद होतील. नक्की स्वागत करू ह्या निर्णयाचा आपण, आणि ह्या परिसरामध्ये ॲटलिस्ट मुलांना तरी ह्या गोष्टी नाहीच दिल्या पाहिजे. आणि ते तर पहिले अट्रॅक्टेड होतात की ह्या गोष्टी दाखवल्यानंतर, त्याच्यामुळे हे पहिलं बंद केलं पाहिजे. त्यांचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन तर तेच आहे, जंक फूडच आहे मुलांचं. आपण जे मुलांना सवय लावणार तेच खाणार मुलं. त्याच्यापेक्षा आपणच चांगले सवयी आपणच लावल्या तर ते चांगलं योग्य आहे. म्हणजे तुकाराम मुंढेंचं खरंच कौतुक आहे की त्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे. उन्नीस खरं तर ते पाम ऑइल प्रोसेस्ड असतं, त्याच्यामध्ये बाकी कसलाही घटक नसतो. त्यामुळे हा अशा प्रकारचा निर्णय खरं तर 50 मीटर नाही म्हणून 100 मीटरही करा, काही हरकत नाही, कारण की हा निर्णय खरंच खूप इन्व्हायटिंग आहे. तर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाया सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. मात्र आता मुंढे यांच्यावर कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवली असून त्यांच्या विरोधात तक्रारीचे पत्र पाठवण्यात आले. प्रत्येक कर्मचाऱ्यांना 8 तासाच्या वर काम करावे लागत आहे. आमचा काम करण्याचा वेळ फक्त 8 तास एवढाच आहे. त्यामुळे आम्ही मंत्र्यांना एक निवेदन दिले आहे. जास्त काम केल्यामुळे तब्येत खराब होत आहे, मानसिक तणाव वाढतोय आणि अशा तक्रारी कर्मचाऱ्यांनी केली आहेत. दरम्यान काम करणाऱ्याला आमचा नकार नाही, मात्र मनुष्यबळ वाढवले तर कामाचा आउटपुट जास्त मिळेल. तसंच कमी मनुष्यबळावर जास्त आउटपुट बाहेर निघणे शक्य नाही, अशी तक्रारही त्यांनी केली आहे. पूर्वी देखील काम होत होतं, गुणवत्तापूर्वकच काम करतोय. गुणवत्तापूर्वक काम करण्यासाठी आम्हाला टायमिंग जास्त द्यावा लागतोय ना. सॅम्पल वाढले, काम काही कमी झालेलं नाही, काम सुद्धा वाढलेलं आहे. अशा स्थितीत काय करायला हवं सरकारनं असं वाटतं शासनानं? मनुष्यबळ, जे मनुष्यबळ कमी आहे ते वाढवलं तरच काम होतील ना. काम करण्याला नकार नाहीये, पण मनुष्यबळ वाढवलं तर मग संख्या आउटपुट जास्त बाहेर पडेल ना. कमी मनुष्यबळावर जास्त आउटपुट बाहेर निघू शकत नाही. ते 1 महिना 2 महिना ठीक आहे, त्याच्यानंतर तुमची बॉडी पण साथ नाही देत ना.